माझं नाव अर्चना आप्पासाहेब बावटे. मी इथं डिलिव्हरीसाठी आलेले आणि मॅडमने खूप छान प्रकारे समजावून सांगितलं. नंतर मग माझा एक विश्वास बसला त्यांच्यावरती छान प्रकारे आणि मग माझी चांगल्या प्रकारे डिलिव्हरी झाली. माझा परिचय, मी डॉक्टर राजेंद्र बोबडे, पाचोडला असतो. पेशंट अर्चना आप्पासाहेब बावटे ही माझ्या मेवण्याची मिसेस आहे. पहिली मुलगी आहे, ती आता 9 वर्षाची झाली. मग दुसऱ्या वेळेस ट्रीटमेंट वगैरे पैठणला घेतली, संभाजीनगरमध्ये पण घेतली. मग नेमकं आम्ही इथं संभाजीनगरला फॉलोअपसाठी आलो होतो. 9 महिने प्लस झाले होते आणि मग ऐनवेळेला आम्ही दुसऱ्या एका हॉस्पिटलला दाखवलं. त्यांनी सांगितलं की तुम्हाला सीझर वगैरे करावं लागेल आणि ते पण अर्जंट करावं लागेल. आमचं काही असं थोडंसं एक संशयात्मक वाटलं. मग नंतर मला प्रश्न पडला की कुठं जावं. आम्ही जे रेग्युलर ज्यांच्याकडे दाखवत होतो तर त्या मॅडम बाहेर USA गेल्या होत्या. त्यांच्याशी माझं बोलणं झाल्याच्यानंतर मग त्या म्हटलं की सर मी USA आहे, मला यायला 8-15 दिवस लागतील आणि आमचं तर इमर्जन्सी होतं. मग अशा वेळेस काय करायचं. मग मी माझे एक मित्र आहे त्यांना फोन केला. त्यांना म्हटलं अरे सिच्युएशन अशी आहे, काय करायचं. मग त्यांनी मला मातृका हॉस्पिटलचं ॲडवाईस केलं. मग मला काही मॅडमविषयी माहिती नव्हती किंवा हॉस्पिटलविषयी काही माहिती नव्हती. मला त्यांनी ॲड्रेस वगैरे दिला आणि मॅडमचा नंबर दिला. ज्यावेळेस आम्ही मॅडमला प्रत्यक्षात भेटलो तर मॅडमला भेटल्याच्यानंतर मॅडमशी चर्चा झाली. चर्चा झाल्याच्यानंतर मॅडमच्या बोलण्यातून एक विश्वास वाटला आणि विश्वास आल्याच्यानंतर मग मला असं वाटलं की नाही, मॅडम म्हणजे आपले फॅमिली मेंबरच आहे आणि आपण इथं नॉर्मल डिलिव्हरी होऊ की भले सीझर होऊ की कुठली जरी वेळ आली तर आपलं पेशंट मॅडमच्या हातामध्ये सेफ आहे, हा मला विश्वास वाटला. आणि आम्ही लगेच डिसिजन घेतलं आणि मॅडमला सांगितलं की तुम्हाला जे काय करायचं, जी सिच्युएशन असेल त्या सिच्युएशनप्रमाणे तुम्ही तिला हँडल करा आणि तुम्ही आमच्या पेशंटला फ्री करा. मॅडम बोलल्या काय सर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही बिंदास राहा. मॅडमने आम्हाला विश्वास दिला आणि छानपैकी सीझर करावं लागलं. सिच्युएशन तशीच होती. मग सीझर केल्याच्यानंतर बाळ आणि बाळाची आई दोन्ही पण सुखरूप आहे. दुसरं पण कन्यारत्न प्राप्त झाला आमच्या मेवण्यांना. तर त्याच्यासाठी मी हॉस्पिटल, मॅडम, हॉस्पिटलचा स्टाफ, मी सर्वांचे धन्यवाद देतो. सगळ्यांनी छान प्रकारे सहकार्य केलं. मॅडमचा स्वभाव पण फार छान आहे. त्याच्यानंतर हॉस्पिटलची सर्व्हिस जी आहे तर ती पण चांगली आहे. स्टाफ सगळा चांगला आहे. हॉस्पिटलची व्यवस्था, स्वच्छतेच्या बाबतीत तर सांगायचं ठरलं तर स्वच्छता नंबर 1 आहे. असं वाटत नाही हॉस्पिटलमध्ये आम्ही आहे की काय. आमचे साडू पण त्या दिवशी होते, पण ते म्हणे की यार आजच्या कालचे काय हॉस्पिटल झालेत म्हणे. हे हॉस्पिटल नाही पण हे एखाद्या 5 स्टार हॉटेलसारखं वाटायला लागलं म्हणे मला. इथं हॉस्पिटलचा फील तर बिलकुल येत नाही म्हणे. हा 5 स्टार हॉटेलचा फील येतो आहे म्हणे. एक हास्य मजाकचा भाग आहे हा. परंतु सांगायचं काय आहे की स्वच्छता एवढी आहे की 5 स्टार हॉटेलला लाजवेल अशी व्यवस्था आहे, स्वच्छता आहे. हॉस्पिटलबद्दल जेवढं काय सांगितलं तेवढं कमीच आहे. मॅडमचा स्वभाव पण खूप छान आहे. मला असं वाटतं. धन्यवाद सगळ्यांचे.